ज्या रिक्षा चालकांनी असा उद्धटपणा प्रवाशांसोबत केलेला आहे त्यांना मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही नक्कीच परवाना रद्दबाबतची नोटीस तात्काळ त्यांच्यावरती इथं चलन देऊन त्यांना ज्या ज्या रिक्षा चालकांनी असं केलेलं आहे त्यांना परवाना रद्दची आम्ही तात्काळ नोटीस पाठवतो। काही रिक्षा चालकांचा असा आरोप आहे की आम्ही मराठी शिकायला गेलो, आम्ही मराठी शिकली, मात्र एक्झामला गेलो तेव्हा काही विचित्र प्रश्न विचारले जे आम्हाला शिकवले नव्हते। हे बघा, मराठी भाषा संचालनालय आणि परिवहन विभागाने जो मराठी शिकवण्याचा वर्ग चालवला, शिकवणी वर्ग चालवला, त्यात ज्यांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं अशांनाच सर्टिफिकेट मराठी भाषा विभागाने दिलेला आहे। त्यात जर त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी भले इथं प्रवाशांना त्रास न देता आरटीओ कार्यालयात यावं आणि त्यांच्या काय ज्या अडचणी आहेत त्या सांगाव्या। तसं न करता रस्त्यावर जर कुणीही उद्धटपणे प्रवाशांची वर्तणूक केली तर त्यांच्यावरती नक्कीच आरटीओ कारवाई करेल। पुढची कारवाई काय असणार आहे? आता या भागात ज्या ठिकाणी जर रिक्षा चालक प्रवाशांची उद्धट वर्तणूक केली असेल, प्रवाशांना खाली उतरवलं असेल तुम्ही सांगताय त्याप्रमाणे, तर त्या रिक्षा इथं ज्या पार्क केलेल्या रिक्षा आहेत त्यांच्या नंबर आम्ही त्यांच्यावरती नो पार्किंगच्या सगळ्यांवरती चलन करतोय आणि त्या रिक्षाचे नंबर घेऊन त्यांना परवाना सस्पेन्शन आणि रद्द का करण्यात येऊ नये याबाबत आरटीओ मार्फत नोटीस जारी करण्यात। सर, ऑटो चालकों का ये भी कहना है कि जो मराठी क्लासेस में उनको सिखाया गया था, हाँ। लेकिन आरटीओ ऑफिस में जाके अलग प्रश्न पूछा जा रहा है और ये कहा जा रहा है कि प्रॉपर मराठी आनी चाहिए, जिसकी वजह से ऑटो चालकों का ये भी कहना है कि हमें थोड़ा सा वक्त चाहिए जिसकी वजह से हम पूरी की पूरी मराठी सीख सके। तो क्या आप लोग आगे का और टाइम इन्हें देने वाले हैं कि कार्रवाई इसी तरह से जारी रहेगी? अभी देखो, वो जो बोल रहे हो कि आरटीओ में जाकर हमें एग्जाम में दूसरे सवाल पूछे, ये वो एक तो पहली ये बात है कि आरटीओ कोई एग्जाम नहीं ले रहा। जो एग्जाम ले रहे हैं वो मराठी भाषा संचालनालय और उनका डिपार्टमेंट ले रहा है। तो उन्होंने जो सवाल पूछे वो जो पढ़ा है उसी पे पूछे रहे। अब मैं फिर से एक बार दोहरा रहा हूँ कि उनको अगर कुछ प्रॉब्लम था तो उन्होंने आरटीओ ऑफिस आके ये बताना चाहिए था, ना कि ये जो प्रवासी है उनको उतारना, ये वो गलत बात है। ऐसा किया रहेगा तो आरटीओ उनके ऊपर जरूर कार्रवाई। सर, ऑटो चालकों का ये भी कहना है कि जब वो बॉम्बे साइड जाते हैं तो उनकी गाड़ियां फोड़ी जाती है, उनकी शीशों पे पत्थर वगैरह फेंके जाते हैं। उस विषय पर आपको क्या क्या इस बारे अभी में अगर आपको ऐसा भी हो रहा होगा तो उन्होंने नजदीक के पुलिस स्टेशन में जाके, आरटीओ में जाके उनका कंप्लेंट दाखिल करना चाहिए। जी पिनागोला इमारत आहे त्याच्या बाजूला म्हाडा वसाहत आहे, त्या ठिकाणी रिक्षावाले सर्व बांधव राहत असतात। त्या रिक्षावाल्यांनी आज त्यांना रिक्षा काढायला मिळत नाही म्हणून जे रिक्षावाले पॅसेंजर घेऊन चाललेले आहेत त्यांना थांबवून त्या पॅसेंजरला उतरवून त्या ठिकाणी जसं मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे त्या प्रकारे प्रयत्न केला। मराठी बोलणार नाही, मराठी भाषेचा सन्मान ठेवणार नाही, अशा पद्धतीचे त्यांच्याकडनं वक्तव्य आले। हे न्यूजच्या माध्यमातून मी पाहिल्यानंतर 500 मीटरवर माझी शाखा आहे, त्या ठिकाणी मी आल्यानंतर सर्व रिक्षावाले पळाले। त्यानंतर मी आल्यानंतर त्यांना एवढंच सांगितलं, जर तुम्हाला मराठी भाषेचा मान सन्मान ठेवायचा नसेल, मराठी भाषा जर बोलायची नसेल तर या महाराष्ट्रात या मीरा भाईंदरमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता। पण जर मराठी भाषेच्या विरोधात जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे आणि पुन्हा तरी पण यांनी जर असेच प्रकार चालू ठेवले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे तो उलटा करून त्या काट्याने चोपण्याचा कार्यक्रम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, हे मी तुम्हाला सांगतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही बाजूला तुम्ही पाहत असाल तर रिक्षा उभ्या असतात। आरटीओलाही फोन केला, आरटीओचे अधिकारी नलवडे हे ताबडतोब 10 मिनिटात पोहोचले। पीआय वाघ साहेबांनी ट्रॅफिक पीआयचे जे वाघ आहेत त्यांनाही फोन केला, तेही 10 मिनिटात त्यांनी 5 पोलिसांना पाठवलं। आता दोन्ही ठिकाणी फाईन मारायचं काम चालू आहे, पण यांनी जर असाच माच केला तर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना चोपल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आता आरटीओ अधिकारी तर करतात मराठी ह्या विषयावरती, परंतु या मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात एक मोठा मुद्दा आहे की अनधिकृत रिक्षावाल्यांचा, त्याच्यावरती हे आरटीओ कारवाई करण्यासाठी तुम्ही मागणी कराल का? तुम्ही पाहिलं असेल यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना लिस्ट जाहीर केली होती, त्यांना जे पुरावे दिले होते ते जाफर, सय्यद या अशा ठिकाणची नावं होती आणि त्या नावावर त्यांचे पत्ते हे म्हाडा इमारतीचे होते। त्यावेळेला आम्ही 10 ते 12 पुरावे नलावडे साहेबांना दिले होते, पण यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे तहसीलदार कार्यालयावरनं पुरावा द्यावा लागतो तो पुरावा पण दिला होता। त्याचबरोबर मीरा भाईंदर आयुक्तालय या ठिकाणानंतर PC करावी लागते, त्या PCचा पण फोटो पोलीस स्टेशनने जारी केले होते। त्या आधारे हे आरटीओने त्यांना लायसन आणि त्यांचं परमिट काढून दिले होते, पण नंतर आम्ही तक्रार केल्यानंतर याच्यावर शहानिशा चालू आहे, यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्नही चालू आहे आणि याच्यावर कारवाई होईल ही आशा बाळगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.